नांदेड़ में महायुति के भीतर अंदरूनी कलह छिड़ गई है और भाजपा सांसद अशोक चौहान तथा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजित पवार गुट विधायक प्रताप पाटिल चिखलीकर के बीच वाकयुद्ध छिड़ गया। आपको बता दें कि अगले कुछ आने वाले दिन में पदवी धारक चुनाव तथा स्थानीय स्वराज्य संस्थाओं के चुनाव होने वाले हैं। ऐसे में महायुति के बड़े नेताओं में आपसी पलटवार देखने को मिल रहा। चिखलीकर ने तीखी टिप्पणी की है, मेरा नाम लिए बिना चौहान का समाज में कोई स्थान नहीं है। हाथ गांव की एक सभा में अशोक चौहान ने तंज कसते हुए कहा था, कुछ लोगों को मेरा नाम लिए बिना खाना नहीं मिलता। इस पर प्रतिक्रिया देते हुए चिखलीकर ने अपने पिता शंकर राव चौहान की योग्यता के कारण उन्हें अवसर मिलने का उल्लेख किया और कहा वे मेरी आलोचना करके अवसर पाने की कोशिश कर रहे हैं। उन्होंने उन पर अपने स्वार्थ सिद्धि के लिए छोटे कार्यकर्ताओं के बीच झगड़े भड़काने की आदत होने का भी आरोप लगाया। इस विवाद ने नांदेड़ में फिर एक बार महायुति की एकता पर प्रश्न चिन्ह लगा दिया। क्षुल्लक राजकारण जे जिल्ह्यात चालतं ना ते सोडून द्या, ते कधी संपणार नाही। चांगलं चाललंय त्याला वाईट म्हणायचं, जे वाईट चाललंय त्याला चांगलं म्हणायचं, करायचं खोटं खोट्याचं खरं हेचा कार्यक्रम आहे। आणि निवडणुकीत तर होत येतो या गोष्टी। निवडणूक आली की जास्त आता तुम्ही ऐकलं महिना 2 महिने हेच चालणार आहे कार्यक्रम। माझं मी कुठल्याही नेगेटिव्ह कामामध्ये माझा इंटरेस्ट नसतो। मी कधीच सकारात्मक जे चाललंय, जे चांगलं चाललेलं आहे त्या सकारात्मक गोष्टीला प्रतिसाद आपण दिला पाहिजे। चांगलं तर चांगलं झालंच पाहिजे, कोणी का असेल। आमचं म्हणणं एवढंच आहे की माझा जिल्हा महाराष्ट्रातल्या टॉप 10 मध्ये माझा जिल्हा राहिला पाहिजे, ही माझी भावना आहे। एवढे धोडे काढण्यामध्ये तो तसा मी तसा हे काहीच उपयोग नाही। जग कुठे चाललं, आपण पुढे चाललो आहे। काही लोकांना माझं नाव घेतल्याशिवाय जेवणच जात नाही, अडचणी काय लोकांची। मी काय कधी फिकर करते, काही फिकरच करत नाही। काल GR नवीन आला, मी सांगितलं म्हणून GR आला, मुख्यमंत्र्यांनी दिला। काल मुख्यमंत्री दाखवला म्हणून साहेब बघा पेपरच्या बातम्या। काल मुख्यमंत्र्यांच्या बाजूला बसलो होतो, मी त्यांना दाखवला मोबाईलवर मेसेज होता की साहेब अमुक व्यक्तीने त्या ठिकाणी सांगितलं की मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं, नंतर GR निघाला आणि म्हणून नांदेडला पैसे मिळणार आहेत आणि म्हणून मला मत द्या, असं कुठला गुजरात मंत्री मला मत द्या, मी केलं म्हणून। करणारे मुख्यमंत्री, करणारं शासन, क्रेडिट करणार तुम्ही, तुमचं काय संबंध? काय संबंध? त्यामुळे मित्र हे जे काही चाललंय आता तुम्ही भरपूर समजता, मोबाईल बघता, टीव्ही बघता, तुमची गणित चालूच आहे, कोण कशाला बोलतं आणि कशाला बोलतं। बघितलं की मला काय बोलतं फालतू आहे, अजिबात वेळ नाही, मला वेळच नाही, मी त्यात जाणार सुद्धा नाही। ज्याला काय बोलायचं तर बोलू द्या, बोंबलून किती बोलतील, मला 2 महिने बोलतील, बोलू द्या। आमचं म्हणणं एवढंच आहे, काहीतरी जे चांगलं चाललंय लोकांनाही दाखवून द्या। तुम्ही मतदार म्हणून तुम्ही लोकांना दाखवून द्या, जो आमच्या भागाच्या विकासाकरता काम करेल, जो आमच्या गावामध्ये प्रगती करता हातभार लावेल, जो आमचा जिल्हा राज्यामध्ये पुढे नेण्याकरता काम करेल, त्याच्या मागे आम्ही खंबीरपणे उभे राहू। राष्ट्रवादी संपर्क कार्यालयाचे उद्घाटन झाले आणि अनेक पक्षप्रवेश देखील पार पडले। नांदेड उत्तरचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील रावणगावकर यांनी शहराच्या अतिशय मध्यवर्ती भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय काढले। उत्तर भागातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या किंवा जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी हे कार्यालय लोकांसाठी उपयुक्त ठरणार आहे। त्यानिमित्तानं माझ्या या कार्यालयाला आणि बाळासाहेबांना खूप खूप शुभेच्छा आहेत। या कार्यालयातून जनतेचे प्रश्न निश्चितपणानं सोडवले जातील अशी आशा मला या ठिकाणी आहे। आता बोलताना मैत्रीपूर्ण लढत आठवत आहे, राष्ट्रवादी सोबत नारा दिलाय। असं आहे की तिन्ही पक्ष आम्ही जे महायुतीमध्ये काम करतो, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा हे स्टेटमेंट दिले की आपली स्वबळाची तयारी ठेवा, या ठिकाणी शक्य नाही तिथं स्वतंत्र स्वबळावर लढायचंय। आदरणीय दादाची पण तीच भूमिका आहे, एकनाथ शिंदे साहेबांची तीच भूमिका आहे। आणि नांदेड मधलं सगळ्यांचं सख्य बघता मला असं वाटतं की राष्ट्रवादीला स्वबळावर लढावं लागेल आणि त्यासाठी तयारी करण्याची गरज आहे। काल अजित चौहान यांनी सांगितले काही लोकांना माझं नाव घेतल्याशिवाय जेवण जात नाही। हीच परिस्थिती उलटी आहे की काही लोकांना माझं नाव घेतल्याशिवाय आता समाजात स्थान नाही। अगोदर वडिलाच्या पुण्यामुळे काही लोकांना संधी मिळाली आणि आता माझ्यावर टीका करून संधी मिळवण्याचा प्रयत्न आहे, म्हणून याला मी फारसं महत्व देत नाहीये। काही प्रत्येक ठिकाणी असे बगल बच्चे सोडायची सवय लागली, छोट्या छोट्या कार्यकर्त्याच्या मध्ये आपसात भांडणं लावायची सवय लागली
आणि छोट्या कार्यकर्त्यांनी एखाद्या मोठ्या कार्यकर्त्याच्या बद्दल टीका करायला लावायची सवय ही मंडळी करतात आणि त्याच्यातून आपलं स्वतःचं हित साधतायत. हे सगळी जनता ओळखून आहे. आता कोणी त्यांचं नाव घ्यायची इच्छा नाही लोकांच्या मनामध्ये, आणि ते स्वतः सांगतायत की बाबा असं झालं तर लोकांनी म्हणलं पाहिजे. मी ज्यांना निवडणुकीत हरवलंय त्यांना मी त्यांचं नाव घ्यायची काही आवश्यकताच नाही ना. कोण सरस कोणापेक्षा हे सगळ्या जनतेने ठरवून दिलेलं आहे. ज्या पद्धतीनं आरोप प्रत्यारोप सुरू आहेत तुमच्या असतील असतील, आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या अनुषंगानं तुमची लढाई भाजपसोबत आहे का महाविकासाकडे? नाही, विषय असा आहे की महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढ. शेवटी नेतृत्वानं सांगितलेला आदेश मानणारा मी कार्यकर्ता आहे. पक्षापेक्षा मी मोठा नाही, पण पक्षापेक्षा कोणी मोठं समजत असेल तर त्याला उत्तर देणं हे माझं काम आहे, आणि मी सक्षम आहे तेवढ्या गोष्टीसाठी. तेच करत आलो आजपर्यंत. झुकलो नाही, झुकणार नाही. हे जे ब्रिज आहे तेच घेऊन चाललोय.